हा बरोबर आहे ना बे? क्वालिटी मध्ये बरोबर. एक असते युनिटरी कॉन्स्टिट्यूशन, हा युनिटरी, आणि एक असते फेडरल. एक असते फेडरल कॉन्स्टिट्यूशन, एक असते युनिटरी, एक असते फेडरल. दोन प्रकारचं संविधान असते. एक प्रकारचं नाव आहे बेटा युनिटरी, दुसऱ्याचं काय नाव आहे फेडरल. युनिटरी म्हणजे मराठीमध्ये होते एकात्म, एकात्म संविधान, एकात्म संविधान. आणि फेडरल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे असते बेटा संघीय संविधान. कोणतं संविधान? संघीय संविधान. ठीक आहे, काही का लक्षात? दोन प्रकार मेनली, एक एकात्म संविधान, दुसरं संघीय संविधान. एकात्म म्हणजे इंग्रजीमध्ये युनिटरी, संघीय म्हणजे इंग्रजीमध्ये फेडरल. ठीक आहे, हे सिंपल आहे एकदम, हे सिंपल आहे. आता आपल्याला माहित आहे की सगळ्यात पहिले जर कोणी कॉन्स्टिट्यूशन बनवलं असेल तर ते यूएस होता. सांगितलं ना, सगळ्यात पहिले जगातून सगळ्यात पहिले कोणाचं संविधान बनलेलं होतं? युएसएचं. कोणाचं बेटा? युएसएचं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ठीक आहे, युएसएचं कॉन्स्टिट्यूशन बनलं. आपण आता काल जर आपण थोडंसं कंपॅरिझन केलं, युएसए सोबत आपली एक कंपॅरिझन झालेली आहे. कशामध्ये झालेली आहे? टाइम कन्झ्युमिंग मध्ये. कशामध्ये झाली आहे? टाइम कन्झ्युमिंग. सांगितलंय ना की त्यांना 4 महिने लागले, आपल्याला जवळपास 3 वर्ष लागले. जवळपास जर 3च पकडा ना, बरोबर आहे? 2, 11, 18 म्हणजे 3च, बरोबर आहे? आता हे बघा की संविधान जे आहे, संविधान दोन प्रकारचे असते. एक असते एकात्म, एक असते संघीय. ठीक आहे, पहिले हे आपण एक एक बघून घेऊ की संविधानाचे प्रकार कसे आहेत, डिवाइड कसं केलं आहे. एकात्म संविधान म्हणजे काय, मग हे बघू. संघीय संविधान म्हणजे काय, आणि मग हे बघू की आपल्या भारतात कोणतं संविधान आहे. समजलं? आपल्या भारतात आपण काय लागू केलंय, समजलं? तर एक एक बघू आपण. तर स्टार्टिंगला स्टार्ट करू आपण युनिटरी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एकात्म संविधान, एकात्म संविधान. ठीक आहे, हे थोडंसं क्लिअर करून घेऊ. एवढा फेडरल निकडलं म्हणजे याच्या पुढे लिहायला बरं होते. एकात्म संविधान. आता बघा बेटा, एकात्म संविधान मध्ये याच्यात वर्ड बघा कोणता आहे? युनिटरी. युनिट, युनिट म्हणजे एकक. युनिट म्हणजे काय असते? एकक, बरोबर आहे? आता सिंपल गोष्ट आहे, ज्या देशात एकात्म संविधान असेल, ज्या देशात एकात्म संविधान असेल त्या देशाची सरकार कशी राहील? एकात्म सरकार राहील की नाही राहील? समजून राहिलं का? ज्या देशात एकात्म संविधान असेल त्या देशाची सरकार कशी राहील? एकात्म सरकार. आणि ज्या देशात संघीय संविधान असेल त्या देशाची सरकार कशी राहील? संघीय सरकार. समजलं? तर एकात्म संविधान ज्या देशात त्या देशात एकात्म सरकार. एकात्म सरकार म्हणजे काय? सिंपल आहे. एकात्म सरकार म्हणजे काय? म्हणजे काय बेटा की पूर्ण देशासाठी, पूर्ण देशासाठी एकच सरकार. पूर्ण देशासाठी एकच सरकार म्हणजे एकात्म सरकार. समजते का? पूर्ण देशासाठी एकच सरकार म्हणजे एकात्म सरकार. समजलं? काय डेफिनेशन समजून राहिली? पूर्ण देशासाठी एकच सरकार म्हणजे एकात्म सरकार. समजलं? हा, एकच सरकार काय? आता हे प्रश्न येतं की एकच सरकार काय? पूर्ण देशासाठी एकच सरकार म्हणजे कसं? जसं आता आपण जर आपल्या कंपॅरिझन मध्ये घेतला, आपल्या कंपॅरिझन मध्ये इंडियामध्ये आपला भारत आहे. भारतात 2 सरकार आहे माहिती तुम्हाला? एक आहे केंद्र सरकार, आहे ना, आणि एक आहे राज्य सरकार. एक आहे राज्य सरकार, बरोबर की नाही? मग आपल्या भारतात एक सरकार आहे का? आपल्या भारतात एक सरकार आहे का? नाही. आपल्या भारतात 2 सरकार आहेत. एक आहे केंद्र, एक आहे राज्य, बरोबर आहे? केंद्र एक आहे, समजून राहिलं का? केंद्र एक आहे, राज्य 28 आहे. समजून राहिलं का? समजून राहिलं? राज्य किती माहिती ना आपल्याला? 28 आहे की नाही? केंद्र 28 आहे काय? केंद्र किती आहे? 1. तर केंद्रामध्ये एकच सरकार, वेगवेगळ्या 28 राज्यामध्ये वेगवेगळी सरकार. हे माहिती तुम्हाला? जसं राज्यामध्ये मुख्यमंत्री असतात, बरोबर की नाही?
तर केंद्रामध्ये प्रधानमंत्री असतात. कोण असतात? प्रधानमंत्री. हे माहिती तुम्हाला? तर हा जो फंडा आहे हा फंडा काय म्हणते? एका देशात दोन सरकार. आणि हा काय म्हणते? पूर्ण देशासाठी एकच सरकार. समजलं? पूर्ण देशासाठी एकच सरकार म्हणजे काय? एकात्म सरकार. कसं? जसं एक्झाम्पल घेतलं आपण ब्रिटनमध्ये. कुठे बेटा? ब्रिटन आणि जपान. जर हे दोन देश घेतले तर या दोन देशामध्ये आहे युनिटरी कॉन्स्टिट्यूशन. कोणतं कॉन्स्टिट्यूशन बेटा? युनिटरी कॉन्स्टिट्यूशन. एकात्म सरकार म्हणजे काय? की इथे वेगवेगळ्या राज्यासाठी किंवा प्रांतासाठी वेगळी सरकार नाही आहे. समजलं का? एकच गव्हर्नमेंट आहे ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटलं जाते. समजलं? एकच गव्हर्नमेंट आहे ज्याला काय म्हटलं जाते? सेंट्रल गव्हर्नमेंट. समजलं? जसं आपल्या इथे आहे ना तसं यांच्याकडे नाही आहे. तसं यांच्याकडे नाही आहे. जसं ब्रिटनमध्ये म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे क्वीनचं शासन आहे क्वीनचं शासन. हा इथे पण आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? इथे किंग असतो म्हणून वरते. जपानमध्ये सुद्धा किंग असतो वरते. समजलं? म्हणजे काय आहे? सांगायचं तात्पर्य हे आहे की इथे जे आहे इथे सेंटरमध्ये एकच सरकार राहील आणि ते एकच पूर्ण देश चालवेल. समजून राहिला? समजलं? सेंटरमध्ये एकच सरकार राहील आणि तो पूर्ण ते सरकार काय करेल? पूर्ण देश चालवेल. ठीक आहे? आपल्या इकडे तसं नाही. आपल्या इकडे असं आहे का? नाही. आपल्या इकडे केंद्र सरकार वेगळं आहे आणि राज्य सरकार वेगळं आहे. अजून एकात्म संविधान किंवा एकात्म सरकार काय असते ते आणखी बघून घे चांगलं थोडंसं डिटेल मध्ये. ज्या देशामध्ये हे संविधान लागू होते, ज्या देशामध्ये संविधान लागू होते कोणत्या वेळेला? युनिटरी कॉन्स्टिट्यूशन किंवा एकात्म संविधान. त्या देशाचं जे संविधान असते हे लक्षात ठेवा लिखित स्वरूपात असणे, लिखित स्वरूपात असणे अनिवार्य नाही. अनिवार्य नाही म्हणजे काय? आता इथं लिखित स्वरूपात असणे अनिवार्य नाही म्हणजे काय? आपलं कॉन्स्टिट्यूशन लिखित स्वरूपात आहे मला आहे. लिखित स्वरूपात आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे ना, बरोबर आहे? यांचं म्हणणं काय आहे की ज्या देशाचं युनिटरी कॉन्स्टिट्यूशन राहील, ज्या देशाने हे संविधान लागू केलं एकात्म संविधान, त्या देशाचं संविधान लिखित स्वरूपात असलेच पाहिजे असं अनिवार्य नाही. म्हणजे अलिखित सुद्धा असते संविधान. कसं असते? अलिखित सुद्धा असते. नॉन रिटन म्हणतात त्याला. काय म्हणतात? नॉन रिटन. आपलं रिटन आहे ना, आपलं रिटन आहे. समजून आलं? त्यानंतर एक एक पॉइंट समजून चला की हे जे संविधान आहे या संविधानाचा हा जो प्रकार आहे एकात्म संविधान, हे संविधान कोणासाठी लागू केले जाते की कुठल्या देशासाठी चांगलं आहे संविधान? कोणत्या देशासाठी चांगलं असेल हे संविधान? ज्या देशामध्ये लोकसंख्या काय बेटा? लोकसंख्या कमी आहे. समजून राहिलं का बेटा? लोकसंख्या कमी आहे आणि त्याचबरोबर विविधता समजते बेटा? विविधता सुद्धा कमी आहे. म्हणजे काय? ज्या देशामध्ये लोकसंख्या कमी आहे त्याचबरोबर त्या देशाची विविधता सुद्धा कमी आहे अशा देशामध्ये हे एकात्म संविधान लागू होते. म्हणजे काय? जर एखाद्या देशाची लोकसंख्या कमी आहे तर तिथं एक सरकार पूर्ण कंट्रोल करू शकते. लोकसंख्या कमी असेल तर. समजून आलं का? लोकसंख्या कमी असेल तर तिथं एक सरकार कंट्रोल करू शकते. समजलं ना? पण आपल्या इथं लोकसंख्या किती आहे? आपण जर कंपॅरिझन मध्ये गेलो तर आपल्या इथं पॉसिबल आहे का एक सरकार कंट्रोल करून ठेवणं? एवढा मोठा देश नाही पॉसिबल आहे ना, बरोबर आहे? ब्रिटन छोटा आहे, जपान छोटा आहे, समजलं? जर्मनी छोटा आहे. अशा छोट्या छोट्या देशामध्ये हे युनिटरी कॉन्स्टिट्यूशन लागू आहे. समजलं? तर लक्षात ठेवायचे एक एक मुद्दे याच्यात जिथे लोकसंख्या कमी आहे किंवा ज्या देशामध्ये विविधता सुद्धा कमी आहे त्या देशामध्ये हे एकात्म संविधान लागू केले जाऊ शकते. समजलं? एकात्म संविधान लागू केले जाऊ शकते. तिसरी गोष्ट आणखी समजा याच्या समोरची गोष्ट बघितली आपण की हे जे युनिटरी कॉन्स्टिट्यूशन आहे ज्याला एकात्म संविधान म्हणतात, हे बेटा संविधान
सर्वांचे प्रतिनिधित्व करत नाही. आता हे एक कमी आहे, याच्यात कमी समजते ना बेटा, कमी समजते ना, एक प्रकारे टीका आहे. कमी समजते ना, एखाद्या गोष्टीत कोणती कमी असते ना, ती एक कमी आहे. काय कमी आहे माहिती आहे का या टाइप मध्ये, की हे जे संविधान आहे हे सर्वांचे प्रतिनिधित्व करत नाही. आता सर्वांचे प्रतिनिधित्व म्हणजे काय, इथं काय असेल हा पॉईंट, की सर्वांचे प्रतिनिधित्व करत नाही म्हणजे काय माहिती आहे का. आता समजा या पॉइंटला आपल्या देशासोबत कन्वर्ट कर. आपला देश आहे समजा, इंडिया आहे ना, समजा आपला इंडिया आहे, ठीक आहे. इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आहे की नाही, आहे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, ठीक आहे. नॉर्दर्न कंट्रीज वेगळ्या आहे, वेस्टर्न वेगळ्या आहे, ईस्टर्न वेगळ्या आहे आणि साऊदर्न वेगळ्या आहेत. आहे वेगळ्या आहे की नाही. हा, मग आता समजा हे जे इकडले समजा नॉर्थ ईस्टच्या कंट्री आहे, नॉर्थ ईस्टचे जे स्टेट आहे, जसं अरुणाचल प्रदेश आहे ना, आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, नागालँड आहे, नॉर्थ ईस्ट आहे नाही, बरोबर आहे. इकडले माहिती आहे ना, आपण मॅप मध्ये घेतलंय बेटा कुठं, हा इकडे आहेत ना, माहिती आहे ना, पश्चिम बंगालच्या या साईडला माहिती आहे ना. हा, आता हे जे स्टेट्स आहेत, हे जे स्टेट्स आहेत, जर आपल्या इथे जर समजा असं सेंटर वाला लागू झाला, हे वाला कोणता युनिटरी कॉन्स्टिट्यूशन, एकात्म संविधान जर आपल्या इथे लागू झालं समजून घ्या, तर या स्टेटचं तिथे प्रतिनिधित्व राहणार नाही. समजून राहिला का, या स्टेटचं तिथे प्रतिनिधित्व राहणार नाही. कसं राहणार नाही माहिती आहे का, कसं राहणार नाही, कारण इथं काय, इथं यांचं कल्चर वेगळं आहे. समजून राहिला का, जसं पाहिजे तसं प्रतिनिधित्व राहील का यांचं, जसं पाहिजे तसं प्रतिनिधित्व राहील की नाही राहील, नाही राहणार. जर यांचे वगैरे साऊथ मधलं जसं पाहिजे तसं राहील का इथे प्रतिनिधित्व, कारण यांच्या कल्चर वेगळ्या आहेत, संस्कृती वेगळ्या आहेत, पद्धती. कालच तुम्हाला सांगितलं या गोष्टी, तुम्हाला मी 4-5 गोष्टी माहिती आहेत मला. म्हणजे यांच्या मनानुसार यांचं प्रतिनिधित्व राहील का, नाही राहणार. जर एकात्म संविधान असतं, युनिटरी कॉन्स्टिट्यूशन असतं आपल्या इथं, समजलं. तर ही एक कमी आहे याच्यामध्ये, की ज्या देशामध्ये हे लागू होते त्या देशामध्ये सर्वांचेच प्रतिनिधित्व हे सरकार जे असते निवडून आले ते सरकार सर्वांचे प्रतिनिधित्व करत नाही. समजलं. कोणताही एखादा कॅटेगरी म्हणा, कोणतीही एखादी कॅटेगरी असते जे त्या प्रतिनिधित्वापासून वंचित झाली असते. समजलं. कोणतीही एखादी समाज असते, एखादा वर्ग असते जो त्या प्रतिनिधित्वापासून वंचित झालेला असते, ज्याला ज्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या सरकारमध्ये नसते. समजलं. तर हे एक काय बेटा, हे एक कमी आहे. कमी समजतं ना, कमी समजतं ना, हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. काय आहे निगेटिव्ह पॉईंट. आता बघा एक एक गोष्ट याच्यात, एकात्म सरकार, एकात्म सरकार म्हणजे समजलं का तुम्हाला, एक सरकार, पूर्ण देशासाठी एक सरकार. आता इथे गोष्टी लक्षात घ्या की हे तर झाली कमी, पण आता याचा फायदा काय मिळेल तुम्हाला सांगू का. याचे फायदे बघून घ्या. 2 मेन फायदे आहे एकदम. एक तर हा फायदा की कोणताही निर्णय किंवा नीती म्हणजे काय बेटा, योजना, प्लॅन माहिती आहे ना. कोणताही निर्णय किंवा नीती लवकर घेता येते. म्हणजे समजायला का, जर एक सरकार असन, एक माणूस असन, तर कोणताही निर्णय किंवा नीती तो लवकर चालू करेल. समजायला, त्याला आठवडा येणार नाही. समजायला का, कोणताही एक माणूस असेल तर चालवण्यासाठी. समजायला, कारण त्याला अपोजिशन राहणार नाही. इथे अपोजिशन नाही. समजायला का, त्याच्यात अपोजिशन आहे नाही, विरोध नाही आहे. समजायला, मग विरोध नसेल तर कोणताही एक निर्णय इझिली घेतला जाईल. त्याचबरोबर कसा घेतला जाईल, तो लवकर घेतला जाईल, फास्ट घेतला जाईल. समजायला का, हा एक याच्यातला सगळ्यात मोठा फायदा आहे. दुसरी गोष्ट, हा एक दुसरा फायदा हा आहे बेटायचा या युनिटरी गव्हर्नमेंटचा, की जे इमर्जन्सी असते, आपातकाल असते ना, आपातकाल सांगतो तुम्हाला. आपातकाल सुद्धा इमर्जन्सी म्हणते. आपातकाल म्हणजे काय असते बेटा, इमर्जन्सी. आपातकाल इमर्जन्सी जी असते बेटा, या आपातकाल मध्ये देश कुठलाही निर्णय योग्य वेळी घेऊ शकतो.
योग्य वेळी व तत्काळ घेऊ शकतो. तत्काळ घेऊ शकतो म्हणजे आता बघा काय आहे हे काय, हा कोणता फायदा आहे सगळ्यात मोठा याचा, की जर का समजा इमर्जन्सी आली, सिंपल इमर्जन्सी, आता हे समजा एखादा देश आहे, ठीक आहे, समजा आता ब्रिटन मध्ये अडॉप्ट आहे ना, ब्रिटनचा, ठीक आहे. आता समजा हे ब्रिटन आहे, ब्रिटन मध्ये समजा इमर्जन्सी समजा कशामुळे येईल, समजा की समजा ब्रिटनवर समजा एखाद्या बाहेरील देशाने आक्रमण केलं, युद्ध स्थिती निर्माण झाली समजा, ठीक आहे. युद्ध स्थिती निर्माण झाली तर इमर्जन्सी लागू होते. काय लागू होते? इमर्जन्सी लागू होते. मग आता जर इथं एकच माणूस असेल, एकच सरकार असेल तर इमर्जन्सी घेताना त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. समजून राहिलं? हा निर्णय इमर्जन्सीचा निर्णय आहे, ह्या घेण्यासाठी त्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. जर एक माणूस चालून राहिला असेल, समजून राहिलं का? किंवा मग एक सरकार चालू राहिलं असेल किंवा एक माणूस म्हणजे मला काय म्हणायचं एक पक्ष. इथे राजेशाही बद्दल नाही झालंय, कारण कॉन्स्टिट्यूशन आलं राजेशाही तिथेच संपते. समजायला का? राजेशाही बद्दल नाही झालंय, एका पक्षाबद्दल झालंय. समजलं? म्हणजे काय की जर का एक पक्ष जर चालत असेल एकदम पूर्णच्या पूर्ण देशच त्याच्या अंडरमध्ये असेल तर तो अशा सिच्युएशन मध्ये तत्काळ निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो आणि त्याला कोणी क्रॉस करत नाही. त्याला कोणी क्रॉस करू शकते का? नाही. समजायला ना? हा एक फायदा आहे या गोष्टीला. दुसरा कोणता फायदा आहे? कोणताही निर्णय नीती लवकर घेता येते, बिलकुल घेता येते. याच्यात सुद्धा त्याला अडवण्यासाठी कोणी नाही. पण एक कोणता आहे याच्यात, एक जर आपण बघितला की एक कमी आहे की हे जे संविधान आहे, हे जे सरकार बसलेल्या संविधानानुसार हे सरकार सर्वांचं प्रतिनिधित्व करणार नाही. समजलं? कोणता ना कोणता एखादी कॅटेगरी जी आहे, एखादा तबका, एखादा मागासवर्गीय म्हणून आपल्या भाषेत, तर त्यांना वंचित केलं जाईल. समजलं? कुठे ना कुठे तरी त्यांचं वंचित राहील असते. समजलं? आता या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आहेत बेटा युनिटरी कॉन्स्टिट्यूशनच्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी एक्झाम मध्ये आलेली आहे, एमपीएससी मध्ये आलेला बेटा प्रश्न हा एक, याला वरत लिहितो, हे नोट करून ठेवा. असं विचारते की युनिटरी कॉन्स्टिट्यूशन की एकात्म संविधानाचं सगळ्यात मोठं लक्षण कोणतं आहे? लक्षण समजते ना? किंवा वैशिष्ट्य काय म्हणते? वैशिष्ट्य, स्पेशालिटी काय युनिटरी कॉन्स्टिट्यूशनची लक्षात ठेवा. एक सगळ्यात मोठी स्पेशालिटी आहे बेटा, ज्याला म्हणते एकल नागरिकता. काय म्हणते त्याला? एकल नागरिकता. काय म्हणायचं? लक्षात ठेवा, एकल नागरिकता. याला इंग्रजीत म्हणते सिंगल सिटिझनशिप. काय म्हणते बेटा? सिंगल सिटिझनशिप. एकल नागरिकता हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे याचं, लक्षात ठेवा. कशाचं बेटा? युनिटरी कॉन्स्टिट्यूशनचं, ज्याला म्हणतात एकात्म संविधान. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं आहे याचं? एकल नागरिकता. हे सगळे वैशिष्ट्यच आहे, हे वैशिष्ट्यच आहे. पण सगळ्यात महत्वाचं कोणतं बेटा? एकल नागरिकता, ज्याला म्हटलं ते सिंगल सिटिझनशिप. काय म्हटलं ते? सिंगल सिटिझनशिप. हे काय? सिंगल सिटिझनशिप काय? नागरिकता समजते, बरोबर आहे. आता नागरिकता समोर काय? फक्त एक वर्ड आहे, एकल. काय? एकल म्हणजे काय? आता समजून घ्या. आपण आता आहोत भारतामध्ये, आपण राहून कुठे राहिलो? महाराष्ट्रात. महाराष्ट्र एक राज्य आहे, 28 मध्ये येते ना 28 मध्ये. मग राज्याचं एक आपलं सरकार वेगळं आहे. आता काही नाही सांगता नाही सरकारचं, सध्या त्याच्यावर आहे, जाते, ठीक आहे. तर आपलं एक वेगळं सरकार आहे, बरोबर आहे. मग आपण महाराष्ट्रात राहिलो, बरोबर आहे. पण आपण जेव्हा कोणताही फॉर्म भरतो किंवा काही कुठे लिहितो, आपण आपली नॅशनॅलिटी काय लिहितो? इंडियन. नागरिकता काय लिहितो? आपण भारतीय लिहितो ना. आपण असं लिहितो का की महाराष्ट्र? आपण असं लिहू शकतो की महाराष्ट्रातला मी निवासी आहे, समजलं का? पण नागरिक मी कुठचा आहे? भारताचा आहे. समजलं ना? निवासी आणि नागरिक मध्ये फरक आहे. आपण इथं निवास करून राहिलो, आपण इथे राहून राहिलो, पण आपलं नागरिकत्व काय? भारतीय. आपलं नागरिकत्व काय? भारतीय. तर आपण जेव्हा ना आपल्या भारताने कोणती सिस्टीम अडॉप्ट केली आहे? सिंगल सिटिझनशिप. समजून राहिला? आपली सिस्टीम कोणती आहे बेटा? सिंगल सिटिझनशिप म्हणजे एकल नागरिकता. कोणती नागरिकता आपल्या भारतामध्ये? एकल नागरिकता, ठीक आहे. हे सगळे आपण सोर्सेस घेतलेले आहेत. हे काय केलेले? आपण सोर्सेस घेतलेले आहेत. आपण सोर्सेसचा जो लेसन पाहू त्यात पाहू की आपण काय कुठून घेतलाय, ठीक आहे. पण सध्या हे लक्षात ठेवा की आपल्या इंडियामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे, ठीक आहे. आणि सिंगल सिटिझनशिप हे युनिटरी कॉन्स्टिट्यूशनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे,
लक्षात ठेवा. असं विचारते बेटा की एकल नागरिकता हे कोणत्या कॉन्स्टिट्यूशनचं वैशिष्ट्य आहे असं पण विचारते. किंवा मग हे विचारते युनिटरी कॉन्स्टिट्यूशनचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य आहे. समजलं ना. लक्षात ठेवा हे तर वैशिष्ट्य आहेच आहे, पण हे सगळ्यात महत्वाचं आहे एकल नागरिकता. राहील का लक्षात. सिंगल सिटिझनशिप. आपल्या भारतामध्ये काय सिंगल सिटिझनशिप. आपण सिंगल सिटिझनशिप आहो ना. असं एखादा समजा यूपी बिहार मध्ये गेला असं म्हणते का तो की मैं बिहार का भी हूं और भारत का भी हूं असं नाही म्हणणार तो. समजायला. तो काय म्हणणार मी भारतात आहो पण मी बिहार मध्ये राहतो. राहणे वेगळा नागरिकत्व वेगळं. तर आपल्याला सिंगल सिटिझनशिप आपण अडॉप्ट केली लक्षात ठेवा. तर आपण काय जसं याच्यात म्हटलं आहे ना फर्स्टली अँड लास्टली वी आर इंडियन्स सांगितलं आहे ना. फर्स्टली अँड लास्टली वी आर इंडियन्स आहे ना. हा ते गोष्ट. आता हे तर झालं बेटा एक युनिटरी कॉन्स्टिट्यूशन एकात्मक संविधान. आता जे सेकंड टाईप होती या सेकंड टाईपला आपण बघू. ह्याच्यात 2 मिनिटं हे वाचून ह्याच्यातलं काही समजलं नाही काय सांगा मला फक्त म्हणजे मग पुढे जाऊ. बेटा काय सांगितलं ना मगाशी काय ना बेटा बोलले का त्याचं युनिटरी आहे त्याचं काय संघीय म्हणजे फेडरल. काय ना बेटा फेडरल कॉन्स्टिट्यूशन. कोणतं कॉन्स्टिट्यूशन फेडरल कॉन्स्टिट्यूशन. याला म्हणतात मराठीमध्ये संघीय संविधान. संघीय संविधान. आता याला आणि त्याला कम्पेअर करायला काहीच नाही. जसं आता इकडं ज्या देशामध्ये युनिटरी कॉन्स्टिट्यूशन आहे त्या देशाची सरकार एकात्म सरकार. तर ज्या देशामध्ये संघीय संविधान आहे त्या देशाची सरकार संघीय सरकार. समजलं. जे संघीय लागेल तो संघीय सरकार. ठीक. काही समस्या काही समस्या ठीक आहे. एक पॉइंट इकडला घेऊन इकडे करू कंपॅरिझन. बघा इकडे काय पूर्ण देशासाठी एकच सरकार आहे. काय तिकडं पूर्ण देशासाठी एकच सरकार. इथं काय बेटा केंद्र स्तरावर वेगळी आणि प्रांतीय स्तरावर वेगळी सरकार. प्रांतीय स्तरावर वेगळी सरकार. बघा सिंपल आहे. सिंपल आहे. इकडे काय पूर्ण देशासाठी एकच सरकार. इकडे काय केंद्र स्तरावर वेगळी सरकार आणि प्रांतीय स्तरावर वेगळी सरकार. जसं आता सांगितलं थोड्या वेळ पहिले सांगितलं स्टार्टिंगला केंद्र सरकार 1 प्रांतीय सरकार 28 आहे की नाही आहे ना. हा म्हणजे केंद्र स्तरावर 1 सरकार आणि प्रांतीय स्तरावर वेगळ्या 28 सरकार. कारण राज्य किती आपल्याजवळ 28 आहे की नाही. हा समजलं का. तिकडं प्रांताचा प्रश्नच नाही. समजलं का. तिकडं प्रांताचा प्रश्न आहे का कारण सगळं केंद्रच घेतलंय त्यांनी. समजलं. म्हणजे केंद्र स्तरावर एकच सरकार जे पूर्ण प्रांताला चालवतं ते वाली युनिटरी आहे. वोटिंग होते ना बेटा पण एकच साठी. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट वेगवेगळे नाही बेटा. वेगळं नाही केलं असं. जसं आपल्या इथे कसं राज्य आणि केंद्र वेगळं केलंय ना. समजलं. तर तसं इथं जसं या देशांमध्ये राज्य आणि केंद्र वेगवेगळं नाही. केंद्र एकच आहे. समजलं. आणि वोटिंग होते पार्टी पण निवडून येतात. जसं आता त्या आपण आताच काही दिवसामध्ये बघितलं ना कंझर्वेटिव्ह पार्टी निवडून आली. ते पडली लेबर पार्टी निवडून आली. बघितलं ना आपण. हा पण कसं निवडून आला जसं एकच पक्ष आणि वेगवेगळ्या स्टेटचे इलेक्शन नाही. समजायला का वेगवेगळे स्टेट वाले डायरेक्ट त्याला वोट देते. समजायला बोल. हा तो याच्यात समजते. तो हा जो पॉइंट आहे ना हा बघ याच्यात समजून जाते. याच्यात कसं प्रतिनिधित्व करते म्हणून समजला. आता बघू याच्यात समजून जाते बेटा. क्लिअर होऊन जाईल तो. हे समजलं का केंद्र स्तरावर वेगळी आणि प्रांतीय स्तरावर वेगळी. हे समजलं. काही डाऊट आहे नाही. ठीक आहे. हा एक्झाम्पल मध्ये तर समजा यूएसए. एक्झाम्पल मध्ये कोण घेऊ आपण यूएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका फेडरल. ठीक आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्यानंतर आता बघा जसं इथं काय म्हटलंय लिखित स्वरूपात असणे अनिवार्य नाही. हे संविधान लिखित स्वरूपात असणे अनिवार्य नाही. पण हे जे संविधान आहे जे संघीय संविधान असते हे कसं आहे बेटा हे लिखित स्वरूपात असणे
अनिवार्य आहे, अनिवार्य आहे, लक्षात ठेवा. आता काय आहे माहिती का, इथं का बरं अनिवार्य आहे, तिथं का बरं अनिवार्य नाही. बघा इथं का बरं अनिवार्य नाही पहिले हे समजून घ्या, मग इकडे समजते का बरं अनिवार्य आहे. इकडे का बरं अनिवार्य नाही बेटा, कारण माहिती काय, हे जे संविधान आहे हे छोट्या देशासाठी लागू असते. छोट्या देशासाठी अलिखित स्वरूपात सुद्धा संविधान लागू केले जाऊ शकते. पण आता हेच समजा की आपल्या देशाचं संविधान जर लिखित स्वरूपात नसतं, समजून घ्या की आपल्या देशाचं संविधान समजा लिहिलेलं नसतं, जसं आता लिखित स्वरूपात आहे ना सगळं, एक एक पॉईंट, एक एक रूल, एक एक रेग्युलेशन लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आता बघा समजून घ्या, लिखित स्वरूपात असणे अनिवार्य आहे असं का बरं माहिती का याच्यामध्ये समजून घ्या. कारण केंद्र स्तरावर वेगळं सरकार आहे, राज्य स्तरावर वेगळं सरकार आहे. मग केंद्र कायदे बनवून, राज्य कायदे बनवून की नाही, मग 28 राज्य 28 वेगवेगळे कायदे बनवून, केंद्र एक वेगळा कायदा बनवून, बरोबर आहे. मग केंद्राच्या शक्तीला काही ना काही सीमा असली पाहिजे, राज्याच्या शक्तीला सुद्धा सीमा असली पाहिजे, आणि हे सगळं लिखित स्वरूपात असलं पाहिजे. समजून राहिला, हे सगळं एका याच्यात लिहिलेलं असलं पाहिजे ना, की नाही काय चालेल काय नाही करेल. जर आता समजलं आपण बघितलं की आपली देशाची लोकसंख्या आता समजा 140 कोटी आहे, तेव्हा 40 होती ना, तेव्हा 40 कोटी होती ना, आता सध्या किती आहे, 140 कोटी आहे आपली समजा, ठीक आहे. आता हे जे 140 कोटी आहे यांना जर समजा काही लिहिलेलं नसतं असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आता समजा एवढं लिहिलेलं असून नसतं समजा, काहीचे काही होऊन जाते, पावरायली की नाही, लिहिलेलं असूनच समजा किती मिसयूज होते, समजलं का. अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन चालते का कोणी, नाही चालत. चालते का कोणी, तसं बघितलं तर संविधानानुसार चालते कोणी नाही. मग लिहिलेलं असून असतं एवढी समस्या आहे, लिहिलेलं नसतं तर बस किती वांदे झाले असते. समजून आलं, रूल्स अँड रेग्युलेशन लिहिलेलं आहे तेव्हाच तेवढी समस्या आहे. लक्षात ठेवा, फेडरल मध्ये लक्षात ठेवा की लिखित स्वरूपात असणे अनिवार्य आहे, हे याची स्पेशालिटी आहे. स्पेशालिटी समजतं, जशी याची काय स्पेशालिटी सांगितली तुम्हाला, एकल नागरिकता, समजलं याची. आता अजून एक समजून घ्या, इथे पुढे जसं इकडे बघू तसं तिकडे. ज्या देशात लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि विविधता जास्त आहे, ज्या देशात लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि विविधता जास्त आहे, अशा देशांमध्ये या पद्धतीचे संविधान लागू केल्या जाऊ शकते. समजायला का, ज्या देशात काय जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे, क्षेत्रफळ जास्त आहे आणि विविधता जास्त आहे, अशा देशांमध्ये या प्रकारचे संविधान लागू केल्या जाऊ शकते. कसं काय माहिती काय, सिंपल समजून घ्या. आता थोडं डाऊट तुमचे क्लिअर होऊन जाईल. बघा आता समजा आपली 140 कोटी लोकसंख्या, इथं लिहिता 140 असा लंब मोठं लिहितो, ठीक आहे. आता समजा की आपल्या देशात एकच युनिटरी गव्हर्नमेंट असतं, समजा आपलं एक सरकार 140 कोटीला सांभाळलं किती कठीण गेलं असतं, गेलं असतं की नसतं गेलं, गेलं असतं. याच्यात हा पॉईंट समजून घ्या की ह्या कोपऱ्यात वेगळी विविधता, इथं विविधता, इथं विविधता, इथं विविधता, वेगवेगळ्या संस्कृती आहे, वेगळ्या परंपरा आहे, वेगळे कल्चर आहे, वेगळ्या रूढी आहे, वेगळे सण आहे, वेगळे त्योहार आहे की नाही. इथं जाऊ तिथं वेगवेगळंच आहे, बरोबर आहे. हा, मग हे जे सरकार निवडून आलं असतं, ते मेजॉरिटीने निवडून आलं असतं की नाही, आलं असतं की नाही. मेजॉरिटी म्हणजे तुम्हाला चांगलं समजलं असेल, आता मी काय म्हणलो समजलंय, मेजॉरिटी निवडून आलं असतं म्हणजे ज्यांची मेजॉरिटी जास्त त्यांनी ते निवडून दिलं असतं, बरोबर आहे. पण ज्यांची मेजॉरिटी कमी आहे त्यांचं प्रतिनिधित्व नसतं इथं. समजून राहिला का, तो पॉइंट समजला, समझ गए, कोई डाउट. हाँ, जिसकी मेजॉरिटी कम है उनका प्रतिनिधित्व नाही भेटला इधर, त्यांचं प्रतिनिधित्व इथं नसतं बेटा युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये. समजलं ना. आणि हे किती कठीण केलं असतं, इमेजिन कधी केलं तर ते डोक्याच्या वर झालेले. एक जण समजा 140 कोटी चालवून दिले, भयंकर काम झालं असतं. इकडून अलग भांडणं, इकडून अलग भांडणं, इकडून अलग भांडणं, इकडून अलग भांडणं, आहे की नाही, झाले असते ना. लय भयंकर परिस्थिती आली असती. आता हे जे संविधान आहे जे फेडरल आहे, संघीय आहे, या संविधानामध्ये कसं
कसं आहे या संविधानामध्ये केंद्र एक आहे, केंद्रात एक आहे आणि 28 वेगवेगळे आहे की नाही, 28 वेगवेगळे आहे बरोबर आहे. आता समजा 28 वेगवेगळ्यामध्ये जर आपण महाराष्ट्रातलं बघितलं, एक महाराष्ट्रात बघितलं, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे बेटा, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे 2011च्या सेन्सस नुसार, आता जर मोजायची आहे 2011च्या सेन्सस नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, अरे महाराष्ट्र अमरावती सांगा जाऊ करेक्ट 12 करोड किती आहे 12 करोड महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे बेटा 12 करोड ठीक आहे. आता महाराष्ट्राची लोकसंख्या 12 करोड आहे समजून घ्या बरं. याच्या बाजूला इकडे तिकडे गेलं उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड हे ते राज्य आहेत ठीक आहे. आता हे आपल्या इकडे फोकस करा महाराष्ट्रावर. हे जे 12 करोड लोकसंख्या आहे ठीक आहे, महाराष्ट्राच्या या 12 करोड पैकी ज्यांना समजा युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचायझीनुसार ज्यांना समजा वोटिंगचा राईट आहे त्यांनी वोट केलं असेल ना, ज्यांना वोटिंगचा अधिकार आहे त्यांनी वोटिंग केलं आणि सरकार निवडून दिलं, जे कसं असेल दिलं ना, दिलं की नाही दिलं निवडून ठीक आहे. आता समजा तुम्हाला नाहीच आहे वोटिंगचा राईट, 18 पेक्षा खाली तर तुम्ही नाही दिलं समजायला, पण ज्यांना आहे त्यांनी वोटिंगचा राईटचा यूज केला आणि जे निवडून ज्यांना जास्त मतं भेटले तो निवडून आला की नाही आला निवडून बरोबर आहे. मग असे महाराष्ट्रातले जर बघाले 28 वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे लोक निवडून आले आहेत तर तिथं बरोबर आहे. हा आता कसं आहे इथं या याच्यात बघा, या इथं काय आहे सिस्टीम मध्ये समजून घ्या बघा, केंद्र आणि राज्य हा एक आहे, हा 28 आहे बरोबर समजून घ्या बरं इथं बरोबर. याच्यात आणि याच्यात सगळ्यात मेजर फरक समजायला का, इथं केंद्र आणि राज्य वेगळं आहे, इथं केंद्र राज्य एक आहे समजलं का. इथं केंद्र राज्य एक आहे, इथं केंद्र वेगळं आहे राज्य वेगळं आहे समजलं काय. एक गोष्ट सगळ्यात मोठा फरक समजला का, इथं राज्य नाही असं तर नसेल ना, राज्याने देश बनते ना, राज्याने देश बनन ना समजायला. पण इथं वेगवेगळ्या निवडणुका नाही आहे समजायला, म्हणजे इथं वेगवेगळे सरकारी नाही आहे, राज्यासाठी वेगळं केंद्रासाठी वेगळं. इथं केंद्रासाठी एकच सरकार आहे, इथं कसं आहे केंद्रासाठी एक राज्यासाठी वेगवेगळे 28 राज्य असल्यामुळे. मग आता बघा इथं या सिस्टीम मध्ये काय, या सिस्टीम मध्ये मग आता समजा केंद्राची सरकार वेगळी, राज्याची सरकार वेगळी ठीक आहे. मग तरी सुद्धा आपण भारताने एकल नागरिकता घेतली आहे. कोणती नागरिकता घेतली बेटा, एकल नागरिकता बरोबर समजून घ्या. जे कोणाचं वैशिष्ट्य आहे, युनिटरी कॉन्स्टिट्यूशनचं वैशिष्ट्य आहे. हा अपवाद आहे भारताला, अपवाद समजते ना. हा आपण युनिटरी कॉन्स्टिट्यूशन मधला पॉईंट घेतलाय तो कोणता, सिंगल सिटीजनशिप, एकल नागरिकता समजलं. आता इथं बरोबर समजून घ्या, केंद्र वेगळं राज्य वेगळे पडलेले तरी आपण भारतात एकल नागरिकता आपण म्हणतो की आपण शेवटी भारतीय काय भारतीय एक भावनेने जुटलेले आहे. कसे काय ते महत्वाचं आहे ना, कसे काय ठीक आहे. आता असं सांगितलंय कॉन्स्टिट्यूशन मध्ये सरळ की केंद्र एक राहील बिलकुल, राज्यात वेगवेगळी सरकार राहील काही डाऊट नाही. पण हे जे केंद्र आहे ना, हे केंद्र आणि हा राज्य हे दोघं एकामेकाचे पूरक राहतील. पूरक समजलं का, पूरक समजते कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे केंद्र राज्याशिवाय अधुरा आहे, राज्य केंद्राशिवाय अधुरा आहे समजायला. खूप सारे राज्य म्हणूनच केंद्र तयार होईल समजायला, खूप सारे राज्य म्हणूनच काय तयार होईल, केंद्र तयार होईल. आणि राज्य जर मिळले नाही तर केंद्र तयार होणार नाही बरोबर की नाही समजायला. तर हे दोघं काय आहेत, एकामेकाचे पूरक आहे. पूरक म्हणजे हा याच्याशिवाय चालू शकत नाही, हा हे याच्याशिवाय चालू शकत नाही समजायला. ह्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे, या प्रकारचं स्ट्रक्चर आपण अडॉप्ट केलं आहे ठीक आहे. मग आता जर बघितलं आपण सिंपल गोष्ट अजून, केंद्र आणि राज्य. आता जी सध्या आपल्या करंट मधल्या इंडियामधली घ्या, केंद्रात समजा बीजेपीची सरकार आहे ना, भारतीय जनता पार्टी आहे
आता 28 राज्यात कोणतं काँग्रेस, कोणतं बीजेपी, कोणतं काय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तिकडे वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, वेगवेगळे सरकार आहेत. काही काही समजा बीजेपी आहेत, काही काही वेगवेगळे आहेत. ठीक आहे. आता समजा सध्या जर आपलं महाराष्ट्रातलं पहिला महाराष्ट्र घ्या. सध्या आजच्या तारखेत आहे, आजच्या तारखेत आहे महाविकास आघाडी. महाविकास आघाडी आजची तारीख किती आहे लक्षात ठेवा. 22 आहे ना. काही सांगता नाही उद्या, काही सांगता नाही उद्या किंवा परवा, दणका आहे याच्यावर. ठीक आहे. आता हे जे महाविकास आघाडी आहे हे बीजेपीची नाही ना. याच्यात सेना, काँग्रेस आणि एनसीपी आहे. हे माहिती आहे आपल्याला. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिघांनी युती करून बनवलेली सरकार आहे. हे माहिती आहे तुम्हाला. आणि आपले सर्व सीएम कोण आहेत? उद्धव ठाकरे. कोण आहे? उद्धव ठाकरे. आता सिंपल गोष्ट आहे, एकदम समजून जात्या काय आहे स्ट्रक्चर, फेडरल स्ट्रक्चर. ठीक आहे. हे जे सरकार आहे हे यांचे अँटी आहे. अँटी समजतं? अँटी समजते विरोध. अँटी म्हणजे विरोधी आहे, अँटी म्हणजे विरोधी आहे. ठीक आहे. आता सिंपल गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे. जर का केंद्र एक आहे तर हे जे केंद्रात सरकार आहे हे जे सरकार आहे ना महाराष्ट्रातलं, या सरकारला बदलवण्याचा प्रयत्न करेल की नाही करेल समजायला. म्हणजे जेणेकरून कोणताही निर्णय असा घेता येईल. समजायला. मला एक सांगा, सिंपल गोष्ट आहे, मला एक सांगा, हे जे स्ट्रक्चर आहे ना फेडरल, हे स्ट्रक्चर कोणत्या बेसिसवर आहे? कारण 28 राज्यामध्ये वेगळी सरकार आहे. जर का 28 राज्यामध्ये बीजेपी सरकार असेल तर हे बनन की नाही हे स्ट्रक्चर सांगा. युनिटरी बनल की नाही? एक प्रकारे जर बघितलं तर बनल की नाही? कारण केंद्राने ठोस राहील आणि राज्याने ठोस राहील ना. बनेल की नाही? म्हणजे जरी आपण म्हणू की फेडरल आहे पण चालन या हिशोबाने ना, चालन या हिशोबाने. समजला का? चालन कोणत्या हिशोबाने? या हिशोबाने. आता समजून घ्या याच्यात काय इथं काय धतिंग काय की भाऊ हे तर केंद्र आहे ना, केंद्र आणि हे राज्य, हे दोघं समजा आपण आपल्या महाराष्ट्रात वगैरे एकामेकाचे विरोधी आहेत समजा सध्याच्या तारखेत. कसं आहे मग? आता केंद्राने जर संविधानाने एवढी शक्ती दिली असती, समजून घ्या, की बा तू पुढे चालून हे जे राज्य आहे याला तू कन्वर्ट करू शकतो, तर मग काम बयाचं असतं. जर का राज्यांना एवढी शक्ती दिली असती की बा तू केंद्रातून बाहेर निघू शकतं, तर राज्यानं स्वतःला वेगळं घोषित करून टाकलं असतं. समजायला का? काय केलं असतं वेगळं घोषित? आम्ही भारतात हाऊस नाही बा. समजायला काय? हा देशच वेगळा आहे, महाराष्ट्र वेगळा. केलं असतं की नसतं केलं जर राज्यांना एवढी शक्ती दिली असती तर. बरोबर आहे. मग याच्यासाठी माहिती आहे का, जे संविधान बनवलं गेलं ना त्या संविधानामध्ये सुरुवातीला संविधानामध्ये एक सूची आहे. सूची माहिती आहे बेटा? सूची समजते ना? शेड्यूल सांगितलं ते 7वी सूची. किती सूची आहे बेटा? 7वी सूची लक्षात ठेवा. 7th शेड्यूल. कोणतं शेड्यूल बेटा? 7th शेड्यूल, 7वी सूची. याच्यामध्ये 3 सूची आहे. एक आहे केंद्र सूची, एक आहे बेटा केंद्र सूची नंबर 1. दुसरी आहे राज्य सूची, आणि तिसरी आहे बेटा समवर्ती सूची. सांगतोय की का काय घ्यायचं नाही आलंय, सिंपल आहे एकदम. समवर्ती सूची बघा काय म्हणालो मी पहिले, हे समजलं का तुम्हाला? हे समजलं का काय म्हणालो मी? इथं केंद्र आणि राज्य यांच्यात वादविवाद न झालेच पाहिजे पुढे चालून, म्हणून या सूच्या बनवल्या गेल्या. समजलं का? म्हणजे ना केंद्रात ना राज्यात फूट नाही पडली पाहिजे. समजलं? आपल्याला काय पाहिजे? एकल नागरिकता. समजायला ना? एक राहिलं पाहिजे, आपण काय राहिलं पाहिजे? एक राहिलं पाहिजे. म्हणून यांच्यासाठी काय बनवलं गेलं? सूची बनवल्या गेली आहे. आणि ही जी सूची आहे, आता याची खासियत काय आहे? सूची केंद्र सूची जी आहे, केंद्र सूची याच्यात केंद्राचे विषय म्हणजे असे विषय ज्याच्यावर फक्त केंद्र कायदा करू शकते, किंवा मग असे विषय जे फक्त केंद्र सांभाळत. समजलं का? असे विषय जे फक्त कोण सांभाळत? केंद्र सांभाळत. ठीक आहे. आता बरोबर समजून घ्या.
एक जर विषय पाहिला एक्झाम्पल मध्ये डिफेन्स मध्ये, डिफेन्स म्हणजे काय बेटा? रक्षा. डिफेन्स म्हणजे काय? रक्षा. आता जर समजा हा आपला इंडिया आहे, इंडियावर समजा पाकिस्ताननं, चायनानं किंवा कोणी आक्रमण केलं, महाराष्ट्राला काहीच घेणं नाही, युपीला स्वतःला काहीच घेणं नाही, बिहारला काहीच घेणं नाही. कर्तव्य कोणाचं आहे? केंद्राचं आहे. समजून राहिलं का? कर्तव्य कोणाचं आहे? केंद्राचं आहे. समजलं का? हा. तर हे जर इथं जर काही बाहेरून आक्रमण राहिलं तर कर्तव्य इथं कोणाचं बनते? केंद्राचं बनते. कोणाचं बनते? केंद्राचं बनते. तर केंद्राला हा विषय दिलाय असा डिफेन्स. कोणता विषय? डिफेन्स. एक्झाम्पल झाला केंद्राजवळ माहिती का तसे 100 विषय. किती विषय? 100. ठीक आहे. 100 विषयावर कायदा करू शकते केंद्र. 100 सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्य आहे. त्यानंतर आहे राज्य. राज्याचा विषय पाहिला आपण याच्याच रिलेटेड, डिफेन्सच्या रिलेटेड. पोलीस. कोणता बेटा? पोलीस. पोलीस म्हणजे पोलीस आपले PSI माहिती आहे ना? हा. मॉपो लिहिलं आहे. मॉपो काय लिहिलं आहे? मॉपो. महाराष्ट्र पोलीस. काय लिहिलं आहे? महाराष्ट्र पोलीस. बिहार मध्ये जा, बिपो लिहिलं आहे. काय लिहिलं आहे? बिपो. बिहार पोलीस. आणि गुजरात मध्ये गेलं तर गुपो. गुपो लिहिलं आहे ना. गुजरात पोलीस. काय लिहिलं आहे? गुजरात पोलीस. है ना? महाराष्ट्रातलं थोडं बरं वाटतंय ना, मॉपो है ना, मॉपो. तर महाराष्ट्र पोलीस. आता हे काय होय? हे काय? आता पोलीस हा जो विषय आहे हा राज्य सूचित आहे. सिंपल गोष्ट आहे, राज्य सूचित. आता कसं आहे, महाराष्ट्रात जर समजा पोलीसची भरती निघाली, आता निघत असते ना पोलीस भरती निघते आहे ना, जयले आतुकीला वाट पाहिजे धावतात, गोले फेकतात, है ना? आता जर समजा महाराष्ट्राला समजा 2000 पोलीसची भरती काढली, शांत राहा. किती भरती काढली? 2000 पोलीसची भरती काढली. याच्यात जर महाराष्ट्रानं 2 काय 3 काढली, केंद्राला काहीच देणं घेणं नाही. केंद्राला काहीच देणं घेणं नाही ना. तू 5,000 काढ, पैसे तुलेच द्यावा. समजायला का? केंद्राकडून थोडी आमचे पोलीस लावले बा, आम्हाला निधी द्या. नाही, तुम्ही काढलेली ना भरती, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही GST घेऊन राहिले का अर्धा? कालच तर सांगा तुला, GST घेऊन राहिले का अर्धा? आहे ना? 18 रुपयाले 9 रुपये करू राहिले ना आपण. ते आम्ही देऊ राहिलो नंतर. समजलं ना? ग्रँट अनुदान घेऊन राहिले का ते? हा. आता बघा, ही आहे एक समवर्ती सूची, एक आहे समवर्ती. समवर्ती सूची म्हणजे अशी सूची ज्याच्यात केंद्र कायदा करू शकते ना राज्य कायदा करू शकते, दोघं मिळून कायदे करायला लागतात. समजलं? याच्यात जर उदाहरण घेतलं तर शिक्षण. कोणता? शिक्षण. समजलं? शिक्षण लक्षात द्या. शिक्षण समवर्ती सूचीत आहे. थँक गॉड मध्ये सांगणार आहे. याच्यात टाकलाय म्हणजे कसं आहे की ना एका इकडे पहिलं नाही दिलं, केंद्राकडे नाही दिलं एकदम आणि राज्याकडे नाही दिलं. समजलं? याला टाकून दिलं समवर्ती सूचीमध्ये. आता समवर्ती सूचीमध्ये याच्यात जर शिक्षण मध्ये जर बघितलं, शिक्षण मध्ये, ठीक आहे, शिक्षण मध्ये जर बघितलं तर याचे तर लय उदाहरण आहे. आता सिंपल मध्ये एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला समवर्ती सूचीमधलं हे शिक्षण. आता मागच्या वर्षी ठीक आहे, मागच्या वर्षी 2021 ऑगस्ट महिन्यातली गोष्ट आहे. ऑगस्ट महिन्यातली, ठीक आहे, ऑगस्ट महिन्यातली गोष्ट आहे. याला नोट करून घ्या आणि ना मग रेकॉर्ड मध्ये पाहून घ्या. चांगला नोट करून घ्या बेटा. ऑगस्ट 2021 ची गोष्ट आहे. एक पॉलिसी आली, याचं नाव होतं NCERT पॉलिसी. काय नाव बेटा? NCERT पॉलिसी. NCERT माहिती तुम्हाला काय लंपावून आहे? NCERT बेटा नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी. समजलं का? नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन अँड रिसर्च अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे, राहील का लक्षात? आता हे जे NCERT पॉलिसी आली, NCERT पॉलिसी, याच्यात काय आहे? एज्युकेशन आहे का नाही आहे ना? आता हे केंद्र स्तरावर येत असते. कुठे येत असते? केंद्र स्तरावर. केंद्र समजलं ना? केंद्र स्तरावर. याच्यात काय लिहिलं आहे त्याच्या NCERT पॉलिसी मध्ये का बेटा जे KG1 वाले विद्यार्थी राहते, KG1 माहिती आहे? KG1 मस्त टुकुक है ना? KG1 ते एक स्टँडर्ड मध्ये समजा किती फरक आहे याच्यात सांगा बरं. 2 वर्षाचा का 1 वर्षाचा? 2 वर्षाचा फरक आहे ना. आता KG1 ते 1 हा जो वर्ग आहे, या वर्गातले जे विद्यार्थी आहे
या विद्यार्थ्यांना म्हणते पॉलिसीनुसार बघा होत्या, या विद्यार्थ्यांना बॅग देऊ नका. काय देऊ नका? बॅग देऊ नका. कारण त्यांच्यावर वजन होते. काय होते? त्यांच्यावर वजन. एक गोष्ट झाली. एक गोष्ट. दुसरी गोष्ट 1 ते 3, 1 ते 3 हा जो वर्ग आहे, 1 ते 3 हे जे वर्ग आहे ना, याच्यासोबत बॅग द्या पण त्याला बॉटल देऊ नका पाण्याची. नाही नाही, बॉटल देऊ नका. पाण्याची सुविधा शाळेवर करायला, चांगल्या पाण्याची सुविधा अशी म्हणजे पॉलिसी. पाण्याची सुविधा चांगल्या शाळेला करायला लावा. ठीक आहे. मग ते 3 ते 5 आहे ना, 3 ते 5 हे जे वर्ग आहे, 3 ते 5 यायला काय, यायला बॅग द्या पण त्याला पहिल्या दिवशी सांगा की उद्या काय शिकवणार आहे. हा, समजलं का? म्हणजे उद्या एकही त्याचं जास्तीचं पुस्तक आलं नाही पाहिजे. टाइम टेबल सांगत आले की भाऊ उद्या इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र आहे तर 3च घेऊन ये. समजलं? म्हणजे त्यांना अर्थशास्त्र करून नागरिकशास्त्र नाही आलं पाहिजे, असं आलं तो कुकडा होऊन जाईल बा. हा, असं म्हणताय. ठीक आहे. अना यायला जे होमवर्क आहे 3 ते 5 वर आलंय, याला हप्त्यातून फक्त 2च घंट्याचं होमवर्क द्या. 2 घंटे, 2 दिवस नाही, 2 घंट्याचं होमवर्क असलं आहे हप्त्यातून. ठीक आहे. त्यानंतर जे 5वी ते 8वी आहे ना, 5वी ते 8वी यायला काय सांगितलं, यायचं जे होमवर्क आहे, होमवर्क 5वी ते 8वी यांना हप्त्यातून 2 दिवसाचं होमवर्क. किती दिवसाचं होमवर्क? 2 दिवसाचा होमवर्क. आणि 9व्याच्या वर्त जे आहे, 9व्याच्या वर्त तर याला हप्त्यातून 3 दिवसाचं होमवर्क. किती दिवसाचं होमवर्क? 3 दिवस. 3 दिवसाचं म्हणजे समजलं का? 3 दिवस होमवर्क द्यायचं. किती दिवस होमवर्क द्यायचं? 3 दिवस होमवर्क द्यायचं. त्याशिवाय होमवर्क देऊ नका, त्याशिवाय होमवर्क देऊ नका. ठीक आहे. आणि हे बॉटल गिटल हे तर बॅग राहीलच, ह्या सुविधा राहतील. ठीक आहे. आता मला सांगा एक गोष्ट KG 1 ते जाऊ द्या, हे 1 ते 3 मध्ये काय म्हणते? बॉटल देऊ नका, बॅग द्या. ठीक आहे. आणि बॅगीत काय असलं पाहिजे? जे दुसऱ्या दिवशी शिकवणार आहे तेच विषय. समजलं ना? बॅगीत काय असलं पाहिजे? दुसऱ्या दिवशी शिकवणार आहे तेच विषय. ठीक आहे. आता बरोबर इथे समजून घ्या. हा जो 1 ते 3 आहे, एकाने आता इच्छी शाळा घे, इच्छी एकाने वेगळा घे किंवा काही घे. तिथं पहिला, दुसरा, तिसरा वर्ग आहे. ठीक आहे. ते काय करायला लागते त्या मास्तरले, कोणती पॉलिसी काय रे? चल पाणी घेऊन ये. मला सांगायला काय शुद्ध पाणी? मला सांगायला काय शुद्ध पाणी? तू आहे ना, बरोबर नाही आहे? चल पाणी घेऊन ये. चल ते पुढे आणायचं, तेवढे दिले पुस्तक पुढे. त्याची आई थोडं चल घेऊन ये. सरांना सांगायचं समजत नाही का तुला? सरांना सांगायचं समजत नाही का तुला? हा, घेऊन नाही म्हणते, माहित आहे? हा. आता हे सांगा, हे पॉलिसी लागू झाली तिकडे केंद्रात, बरोबर आहे. पण हे लागू करण्याचं काम तर राज्याचं आहे ना. केंद्राजवळ कोणत्या शाळा आहे? त्याला तर पॉलिसी कोणती लागू करेल तर राज्यात पाठवावं लागेल ना, बरोबर आहे. मग आता समजा हे महाराष्ट्रात आली नसून काय, ऑगस्ट 2021, आता याच्यातला एक तरी नियम कोणतरी शाळा, सगळ्यात मोठ्यात मोठी शाळा जरी असेल ते तरी लागू करू राहिली काय? एकही नियम खरंच देऊ राहिली काय? 2च घंटे होमवर्क देऊ राहिली का? नाही देऊ राहिली, बरोबर आहे. आता NCERT ने हे कशासाठी म्हटलंय? कारण चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट वाढला होता, मृत्यूदर. मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय ते? मृत्यूदर. समजलं? शाळेचा इफेक्ट काय झाला होता? शाळेचा इफेक्ट की म्हणजे असे रिपोर्ट आले काही मागच्या वर्षात, मागच्या 2 वर्षात, तर एक तर स्कूल बंद आहे. ठीक आहे. असे रिपोर्ट आले की माल न्यूट्रिशन जास्त वाढून राहिलं. माल न्यूट्रिशन कुपोषण वाढून राहिलं. समजलं? काय होऊन राहिलं की स्टुडंटला जो भार आहे, दप्तराचा भार जास्त होऊन राहिला त्याच्या वजनापेक्षा आहे. वजनापेक्षा दप्तराचा भार असा फुकट चालला एक प्रकारे बघितलं तर पॉलिसीत काहीच समस्या नाही. पॉलिसी चांगली आहे, चांगल्याने काढली आहे. पण आता हे प्रशांत विद्यालयात कोण लागू करत? आता प्रशांत विद्यालयात हे लागू कोण करत? बेनोळ्यात कोण लागू करत नाही? अरे हे जाऊ दे, चांगल्या होली क्रॉस मध्ये कोण लागू करत नाही? आणि आता जर सांगतो तुम्हाला, आता समजतं तुम्हाला की आता हे लागू झाली केली त्यांनी. आता हे लागू करण्याचं काम कोणाचं असते? इथच्या जिल्हाधिकारी. समजलं? इथचा जो IAS ऑफिसर आहे ना सध्या पवनीत को, हे जर घुमली 2-3 इथं, एक जरी शाळेत घुमली तर पुऱ्या शाळा लागू करतो. एक शाळेला थोडासा दंड द्या लागते. समजलं? पूर्ण इकडं लागू.
पण बिझी असेल समजा. असं काम आहे, समजलं ना. आयएसचं कामच काय असते, जे कायदे आहेत त्याला लागू करणं, जे कायदे आहेत त्याला लागू करणं, पॉलिसी पूर्ण सरकारच्या लागू करणं तिकडं तिकडं, बरोबर आहे. हे नाही ना. हा इथं काय आहे, मग इथं बनवून घ्या. आता केंद्रानं एवढ्यानं बनवला, राज्य कुठं समजू राहिला, कुठं आहे ना. मग आता हा एज्युकेशन विषय, एज्युकेशन चालू होतं आपलं. हे जे समवर्ती विषय आहे हे एज्युकेशन आहे ना. याच्यात पहा केंद्रानं कायदा बनवला, केंद्रानं, बरोबर आहे ना. तर मग केंद्राने कायदा बनवला तर राज्याला अनिवार्य नाही मान्य, हा वाला समजला का. राज्य त्याची एखादी दुसरी पॉलिसी काढून टाकत, स्टेट बोर्ड पॉलिसी आहे. बॉटल घेऊन तुम्ही काही नाही का, फक्त चड्ड्याच घालून या, बाकी आम्ही पाहतो. फक्त चड्ड्याच घालून या, बस आम्ही पाहतो, बाकी सगळं है ना. अशीच पॉलिसी काढून काही सांगता नाही. खिचडी सगळी इथं, काळजी इथं आहे, झोपा इथं, काही टेन्शन नाही. स्टेट चड्डी पॉलिसी. तर आता हे समजून घ्या बेटा, आता हे समजून घ्या की केंद्र आणि राज्यात डिस्प्यूट नाही झाले पाहिजे, वादविवाद नाही झाला पाहिजे, म्हणून 3 सूची बनवल्या. किती सूची बनवल्या? 3. एक आहे केंद्र, एक आहे राज्य, एक आहे समवर्ती. केंद्र सूचीमध्ये जे विषय आहे ते केंद्र पाहिजे, राज्य सूचीमध्ये जे विषय आहे ते राज्य पाहिजे, समवर्ती सूचीमध्ये जे विषय आहे ते केंद्रही पाहिजे, राज्य पाहिजे. समजायला, केंद्र पाहिजे ना, राज्य पाहिजे, समजला. याच्यातला एक विषय तुम्हाला आता 2-3 वर्षा पहिले कोणाचं ग्रॅज्युएशन झालं, 2 वर्षा पहिले तुझं झालंय ना. मग तुझं झालं, तुला येऊ शकते का 2019-20 ला 2020 ला मला माहिती आहे फायनल इयरचे सुद्धा पेपर रद्द केले होते महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने. तुम्हाला माहिती आहे, तुमचे रद्द झाले होते, पुरे ना पुस्तकं ठेवून दिले होते. फायनल इयरचे म्हणजे डिग्री घ्या, डिग्री घेऊन घ्या, काही टेन्शन नाही. म्हणजे फर्स्ट इयर तर क्लिअर केलं होतं, सेकंड इयर आहे, फायनल इयर आहे, फायनल इयर आहे म्हणून काही टेन्शन नाही, घेऊन घ्या. कोरोना चालूच होता, तेव्हा कोरोना चालूच होता, समजलं. फायनल इयरचे म्हणजे काय. आता मला एक सांगा, आपल्या राज्य सरकारने समजा घोषणा केली पण पास करून टाकू, आता डिग्र्या कुठून खिशातून घेऊन देऊन गेले. डिग्री राज्य सरकारच्या खिशात आहे का. डिग्र्या घेण्यासाठी कुठे जावं लागेल, इथं जावं लागेल. UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. काय आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, न्यू दिल्लीला आहे. कुठे आहे, न्यू दिल्लीला. याच्या सगळ्या युनिव्हर्सिटी लिंक असते, त्याला सगळ्या युनिव्हर्सिटी लिंक असते. आणि हे आहे केंद्राचं, हे कोणाचं आहे, केंद्राचं. आता राज्य सरकारनं काय म्हटलं, डिग्र्या देऊन देतो. हे UGC काय म्हणे, आम्ही डिग्र्या देत नाही. UGC काय म्हणे, आम्ही डिग्र्या देत नाही. राज्य अडलं त्याच्यावरच, आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही. परिस्थिती एकदम गंभीर आहे, रस्त्यानंच मरलेले लोक, पडले काय लोक. मग हे गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये, हे गेलं कमिशन सुप्रीम कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं की आम्ही डिग्री कशी काय देऊ, कारण उद्या अजून जर पहिलेच तेवढी बेकारी आहे, अनएम्प्लॉयमेंट कमी आहे, काय डिग्री देऊन दिली असती तर बघा किती सारे ग्रॅज्युएट निघाले असते की नाही निघाले असते, आहे ना. मग सुप्रीम कोर्टने म्हटलं भाऊ काहीतरी कर, पण परीक्षा घे, कशी घे पण परीक्षा घे, समजलं. तर त्या परीक्षा घ्यायला लागली होती. मग हा विषय कसा आहे, म्हणजे काय की एकतर्फा निर्णय ना हे घेऊ शकत ना हे घेऊ शकत. एज्युकेशन बद्दल समजलं का, एज्युकेशन बद्दल ना एकतर्फा इकडं ना एकतर्फा तिकडं, समजलं. दोघे जण एकामेकाचे पूरक आहे या सिस्टीमसाठी, एज्युकेशन सिस्टीमसाठी, समजलं. आणि आता याच्यावर हे गोष्ट समजली असेल, जर का केंद्रात आणि राज्यात वादविवाद झाले, जर का समजा इकडून तिकडून फाईट झाली, समजा 4-5 आमदारांची धपाधप झालं समजा, तर मग याचा वादविवाद सोडवण्यासाठी न्यायपालिका आहे. कोण आहे, न्यायपालिका. सांगितलं ना. हे आहे मग याचं स्ट्रक्चर, संघीय सरकार, ज्याच्यात न्यायपालिका सगळ्यात सशक्त बनवली आहे. काय बनवली आहे, सगळ्यात सशक्त संस्था ना, सगळ्यात जास्त पॉवर याला दिली दिली आहे. काऊन दिली पॉवर, यांच्या डिस्प्यूट झाला, यांच्या डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी याने शक्ती आहे न्यायपालिकाला, समजलं. न्यायपालिकामध्ये तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्याच्या खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट, सगळ्यात खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्याच्यावर हायकोर्ट, त्याच्यावर सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट एक
हायकोर्ट 25, हायकोर्ट 25 आहे, ध्यान में रखना. हायकोर्ट किती आहे सध्या 25. सुप्रीम कोर्ट एक आहे, सुप्रीम कोर्ट एक आहे. आपल्या महाराष्ट्राचा हायकोर्ट कुठे आहे बेटा? मुंबई. कुठे आहे? मुंबई. पण हायकोर्टच्या ब्रँच असतात. नागपूरला पण आहे त्याची एक शाखा आणि एक औरंगाबादला आहे. लक्षात ठेवा, एक नागपूरला शाखा आहे, एक औरंगाबादला उच्च न्यायालयाची शाखा. ठीक आहे. आणि दिल्लीला एकच सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. आता हे जे आहे न्यायपालिका बनवली गेली आहे, हे कशासाठी बनवली गेली आहे मग? एक तर न्याय देणे हे तर सगळ्यात मोठं काम. दुसरी गोष्ट यांच्यात जर भांडणं झाले, कसं आहे माहिती आहे? सिंपल गोष्ट आहे. आता समजा दोन पोट्ट्याचे भांडणं झाले, दोन दोस्ताचे भांडणं झाले. ठीक आहे. एखादा तिसरा दोस्त आला, दोन दोस्ताचे भांडणं मिळवण्यासाठी तिसरा येतेस. तिसरा माहिती का थोडासा फायदा घेऊन जाते, याले दाटते त्याले दाटते. तुले नाही समजत काय रे, तुले दोघे भयाळे म्हणते. आहे ना लाईन पाहिलं तर घेऊन त्याचा काहीच नाही राहत. आहे ना? बरोबर आहे ना? म्हणजे काय समजून घ्या, इकडे दाट बसते, इकडे दाट बसते. जर का डिस्प्यूट झाले तर समजलं. आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती काय? एक गोष्ट सगळ्यात मोठी एकदम इम्पॉर्टंट आहे. आता हे केंद्राचे समजा 100 विषय केंद्र सांभाळते, राज्य 61 सांभाळते. किती? 61. आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय. किती विषय? 52. आता हे समजून घ्या की याच्यात जर समजा तरी सुद्धा जर काही झालं, तरी सुद्धा की समजा यानं म्हटलं की नाही आम्हाला आमचे विषय वाढवायचे आहे, विषय समजते ना, 100 आम्हाला समजा 110 करायचे किंवा काही करायचे, किंवा मग यांनी म्हटलं की भाऊ केंद्र सरकार सशक्त आहे. सशक्त म्हणजे समजते ना, पॉवरफुल आहे. ठीक आहे. कारण केंद्र सरकारकडे लोकसभा आहे. काय? लोकसभा आहे. ठीक आहे. आता जर समजा केंद्रानं म्हटलं की आमच्याकडे लोकसभा आहे, आम्ही आमच्या लोकसभेचा पॉवर वापरून संविधान संशोधन करतो. काय करतो? संविधान संशोधन करतो आणि हे स्ट्रक्चर चेंज करून टाकतो. आम्ही ते स्ट्रक्चर अडॉप्ट करतो. समजून राहिलं का? समजून राहिलं? जर का एखादी सरकार आली, एखादी म्हणजे जी आता समजा आहे चालू, तिने जर म्हटलं की भाऊ आमच्याजवळ तुम्हाला सांगितलं त्यावेळेला एमपीला आहे, त्याला अपोजिशन आहे कोणी नाही. समजा संविधानात संशोधन केलं, संविधानात संशोधन करून जर म्हटलं की हे स्ट्रक्चर बदलवतो मी, कोणता? हे वाला फेडरल स्ट्रक्चर, आणि ते वाला स्ट्रक्चर आणतो कोणता? युनिटरी स्ट्रक्चर. तर होईल नाही की समस्या? होईल की नाही? पण काऊन होत नाही माहिती का? काऊन होत नाही? कारण हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे फेडरल स्ट्रक्चर, लक्षात ठेवा, हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे फेडरल स्ट्रक्चर, हे कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर आहे. आणि बेसिक स्ट्रक्चर बदलवता येत नाही. केशवानंद भारती माहिती आहे तुम्हाला? सांगितलं होतं ना 1973. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं होतं बेसिक स्ट्रक्चर, शारीरिक सांगितलं होतं फंडामेंटल राईट. जसं येते ना तसं सांगितलं तुम्हाला काय काय बेसिक स्ट्रक्चर. तर काय आहे? फेडरल स्ट्रक्चर जे आहे ना, हे कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे याच्यासोबत छेडछाडी करता येत नाही. तुमच्याजवळ किती जर MLA MP असेल तरी हे बदलवता येत नाही. समजलं का? हे पण हे कधी झालं पाहिजे ना? 73 ला. कधी बेटा? 73 ला. लक्षात ठेवला. तर हे बेसिक स्ट्रक्चर आहे, याला बदलवता येत नाही. त्यानंतर जर आणखी एक गोष्ट बघितली याची, आपल्या या फेडरल स्ट्रक्चरची एक आणखी विशिष्टता बघितली आपण, तर कोणती आहे का बेटा? लक्षात ठेवा, हे नाव तुम्हाला माहित आहे, डायआर्की सिस्टीम. कोणती सिस्टीम बेटा? द्वैध शासन प्रणाली. द्वैध शासन प्रणाली. रॉबर्ट क्लाइव्हने सगळ्यात पहिले माहित आहे? रॉबर्ट क्लाइव्हने, बरोबर आहे? आणली होती ना? हा. तर हे डायआर्की सिस्टीम म्हणजे काय माहिती का? सिंपल, एक केंद्र एक राज्य. द्वैध शासन, केंद्राचं शासन वेगळं, राज्याचं शासन वेगळं. समजलं ना? हे आहे डायआर्की म्हणजे द्वैध शासन प्रणाली. दुसरी गोष्ट अजून इथे एक विशिष्टता लक्षात घ्यायची, द्विसदनीय. हे लक्षात ठेवा, द्विसदनीय प्रणाली. द्वैध शासन आणि द्विसदनीय वेगळ्या. द्विसदनीय प्रणाली म्हणजे माहिती काय? द्विसदनीय समजून घ्या. हे बघा, आपल्या अमरावतीत नाही, भारतात, आपल्या भारतात संसद आहे. संसद. संसद बनली आहे लोकसभा आणि राज्यसभा मिळून. बनली आहे की नाही आहे? बनली आहे ना? ठीक आहे. आता बघून घ्या, इथं संसदेला थोडंसं इथं सुद्धा त्याचे पॉवर कमी केले आहे केंद्राच्या. हे प्रणाली घेऊन कशी प्रणाली घेतली आहे बघा. एक लोकसभा एक राज्यसभा आहे, दोन मिळून संसद आहे. दोन मिळून संसद आहे.
आणि नियम काय म्हणते, कोणताही जर कायदा बनवायचा असेल तर तो लोकसभेने पारित झाला पाहिजे ना राज्यसभेने पारित झाला पाहिजे. समजायला का? कोणताही कायदा असो तो लोकसभेने पारित झाला पाहिजे ना राज्यसभेने पारित झाला पाहिजे. त्याच्यानंतरच त्याच्यावर राष्ट्रपती सिग्नेचर करते. राष्ट्रपती सिग्नेचर झाली की तो कायदा बनला. समजला? राष्ट्रपतीच्या सिग्नेचर शिवाय कायदा बनत नाही, पण राष्ट्रपतीचं सिग्नेचर करावंच लागते, कारण तो बाध्य आहे. कारण तो काय बाध्य म्हणजे समजते ना, म्हणजे असून नसल्यावर काय त्याला करावंच लागते. समजला? हा. आता हे जे लोकसभा आहे राज्यसभा आहे बघा, इथं कसं आहे, इथं बघा केंद्राची कशी पॉवर एक प्रकारे कमी केली गेली आहे संविधानाद्वारे. बघा लोकसभा जे आहे, लोकसभा इथं जे असतात ना, इथं जे असतात निवडून गेलेले सगळे खासदार, आपल्या वैनिक खासदार, समजा खासदार, ठीक आहे. लोकसभेत सगळे खासदार असतात. आता लोकसभेची स्ट्रेंथ सध्या 543 आहे. किती आहे? 543. ठीक आहे. हे 543 पुढे इकडून भारतातून निवडून जातात. ठीक आहे. आता हे समजून घ्या की कायदा इथून बनन, पहिले कोणतंही बिल बनन, बिल समजलं ना, कोणतेही बिल इथं पारित केलं जाईल इथं. मग मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याचे लक्षात ठेवा, ज्याचे 273 खासदार त्याचा पीएम म्हणजे त्याचा प्राईम मिनिस्टर. समजायला का? ज्या पक्षाचे 273 खासदार त्या पक्षाचा प्राईम मिनिस्टर. समजायला म्हणजे काय, यांच्याजवळ किती माहिती का सध्या 303 खासदार. कोणाकडं? भारतीय जनता पार्टीकडं किती खासदार आहे? 303. म्हणजे 273 पेक्षा जास्त, 30 जास्त. आणि अजून आहेत मला लय सारे, अजून आहेत म्हणजे जे असे डायरेक्ट सपोर्ट नाही करत पण करतात ते वेळ आला तर. समजलं? तर समजून घ्या. समजा नियमानुसार समजा 273 पाहिजे पंतप्रधान बनण्यासाठी. ठीक आहे. कुठं पाहिजे बेटा लक्षात ठेवा, लोकसभेला, राज्यसभेत नाही. समजायला ना? कुठे पाहिजे? लोकसभेला, राज्यसभेत नाही. आता हे जे राज्यसभा आहे ना, राज्यसभा याची स्ट्रेंथ मध्ये किती आहे? 245. किती आहे? 245. मॅक्सिमम स्ट्रेंथ किती आहे? 245. ठीक आहे. आता इथं जे आहे ना, इथं माहिती आहे कोणते लोक निवडून जातात? इथं बेटा राज्यातून लोक जातात. राज्यातून कोणत्या? राज्याच्या विधानसभेतून. राज्याच्या विधानसभेतून म्हणजे समजून घ्या, इथं पण कोण आहे? राज्यातले लोक आहे. समजायला का? समजायला? हे कोण आहे? हे खासदार आहे. हे एक बिल करतील तयार, पण हे बिल इकडे पास होईल ना. आणि इथं कोणाचं साईन पाहिजे, मग ऍग्रीमेंट पाहिजे, जे विधानसभेतून लोक आलेले आहेत. आणि विधानसभा राज्याची असते. समजायला का? हा. जसे आपल्या महाराष्ट्रातले 19 किती? 19 जातात राज्यसभेत. किती जातात? 19. आता हे समजून घ्या की जसे आता महाराष्ट्रातले 19 जातात, तर महाराष्ट्रातले 19 कोण जातात? विधानसभेतून जातात. समजलं का? कुठून जातात? विधानसभेतून. हे जसं इलेक्शन येईल ना, विधानसभा काय, विधान परिषद काय, लोकसभा काय, राज्यसभा काय, हे सगळं पाहू आपण. हे सगळं काय करू? हे पाहू डिटेल मध्ये पाहणं एकदम. सध्या हे समजून घ्या की या स्ट्रक्चर मध्ये लोकसभेला आणि राज्यसभेला हे द्विसदनीय जी प्रणाली आहे ना, याच्यामुळे केंद्राची शक्ती थोडी कमी केली गेली आहे. म्हणजे इथं पीएम आहे ना, पण पीएम ला कोणतरी बिल इथं पास करावं लागते. इथं आणि इथं राज्यातले लोक आहेत. इथं कुठचे लोक आहेत? राज्यातले लोक आहेत. म्हणून तर राज्यसभा नाव आहे त्याचं. समजलं का? आणि हे बिल पास करून मग जाते कोणाकडे? प्रेसिडेंटकडे. कोणाकडे? प्रेसिडेंटकडे. मग प्रेसिडेंट सिग्नेचर करते आणि तो ऍक्ट बनते. तो काय म्हणते? ऍक्ट बनते. मग त्याला कायदा म्हणले जाते. काय म्हणले जाते? कायदा. आणि तेवढं होऊ नये तर त्या कायद्याच्या विरोधात कुणी जर सुप्रीम कोर्टात गेलं तर त्याच्यावर केस सुनावणी सुरू होऊन जाते. म्हणजे जटिल काम आहे. जटिल समजतं ना, एकदम फ्लेक्सिबल नाही असं की कोणताही कायदा तुम्ही तयार करून द्या आणि तो लागू होऊन देईल. एक गोष्ट तर सगळ्यात मेन काय असते, एक गोष्ट थोडस हे लिहून घ्या ना, करू काय क्लिअर एवढं? हे 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 RS लिहितो राज्यसभा आणि हा PR लिहितो प्रेसिडेंट. ठीक आहे. आता समजा एखादं बिल इथे पास झालं, हे बिल इथे ट्रान्सफर झालं, इथे पास झालं, हे बिल याच्याकडे गेलं, यांनी सिग्नेचर केली, हा काय बनला? ऍक्ट. काय बनला? ऍक्ट. कायदा बनला. ठीक आहे. यांनी बनवलेला कायदा पुऱ्या 28 राज्यात आणि 8 युनियन टेरिटरी मध्ये लागू आहे. हे माहिती आहे तुम्हाला? यांनी बनवलेला कायदा, केंद्राने बनवलेला कायदा 28 राज्यात आणि 8 युनियन टेरिटरी मध्ये लागू आहे. पुरा काय एकामेकाचे.
समजायला का? राज्याने बनवलेला कायदा केंद्राला लागू नाही हा. पण केंद्राने बनवलेला कायदा सगळ्या राज्यांना लागू आहे. कारण केंद्र एक आहे, 28 राज्य आहे. समजलं? आता बघा 28 राज्य समजा. आता हा एक बघा कृषी कायदे आणले ना, आणले कृषी कायदे. ठीक आहे. आता याच्यावर समजून घ्या. कृषी कायदे 28 ठिकाणी लागू बनल्याबरोबर. ठीक आहे. पण हे जे 28 आहे, 28 आहे याच्यातलं समजा महाराष्ट्र बा, जसं इथं संसद आहे ना, केंद्रात काय आहे? संसद. तर राज्यात काय असते माहिती आहे का? विधानमंडळ. काय असते? विधानमंडळ. आणि या विधानमंडळामध्ये काय असते माहिती आहे का? इकडे लोकसभा आहे ना, इकडे विधानसभा असते. काय असते? विधानसभा. इकडे राज्यसभा आहे ना, इथं विधान परिषद असते. काय असते? विधान परिषद. आणि इथं प्रेसिडेंट आहे, तर इथं राज्यपाल असते. कोण असते? राज्यपाल. बरोबर समजून घ्या. बरोबर समजून घ्या. ठीक आहे. आता समजा यांना कायदे लागू केले, महाराष्ट्रात आले. आले महाराष्ट्र सरकारने जर हे कायदे लागू करायचे नसन तर महाराष्ट्र सरकार काय करते? या कायद्याच्या विरोधात इथं बिल पारित करते. समजलं का? या कायद्याच्या विरोधात की आम्हाला हे कायदे लागू करायचे नाही असं बिल इथं पारित